मी करत आहे आज खिचडी. जी रात्रीची शिळी खिचडी होते ते तुम्ही फेकून देता, कोणाला देत नाही, ते मी खाते आणि माझ्या घरच्या सगळ्यांना आवडते. आणि आता बघा मी किती छान खिचडी करत आहे. बघा किती छान खिचडी करत आहे. बघा तुम्ही बघा किती छान खिचडी करते मी. बघा त्यात कांदे टाकले, कांदे, तेल टाकलं, जिरं टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं चवीनुसार मीठ, टाकलेलं आहे. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी करत आहे, मी मराठी छोटू, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. मी करत आहे रात्री जी शिळी राहते ना खिचडी मी फ्राय करत आहे. आणि तुम्ही फ्राय करता की फेकून देता की काय करता ते तुम्हाला माहिती, पण मी फेकून देत नाही. मी छानपैकी त्याला फ्राय करते. त्याच्यामध्ये कसं थोडंसं हे टाकते, तेल टाकते, हिरव्या मिरच्या 4-5, कढीपत्ता आणि थोडंसं एक कांदा टाकला. आणि आता हे टाकते हे टमाटे टाकत आहे. एक टमाटर टाकून एक टमाटर. आता याला मी छान फ्राय करते. बस बघू शकता तुम्ही कसं फ्राय करते. तुमच्या इथे पण अशी खिचडी जर शिळी राहिली तर तुम्ही फेकून न देता छानपैकी ट्राय करा, घरीच ट्राय करा छान. आणि तुम्ही इतकी छान खिचडी लागते, ती इतकी छान लागते की तुम्ही म्हणाल की रोजच थोडी खिचडी राहिली पाहिजे, रोजच ती आम्ही खाल्ली पाहिजे, नाही का. आणि खूप छान लागते. मी तर रोजच म्हणजे मला जेव्हा माझ्या घरी खिचडी उरलेली मी फेकून देत नाही. मी छानपैकी त्याला तडका देऊन मस्त छान खाते. कोणी खाल्ली नाही खाल्ली तर मला काही फरक पडत नाही, पण मी स्वतः खाते. बघा आता हे झालं आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल माझ्या हातची खिचडी तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायला नक्की नका मला. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्ही पण तुमच्या घरी अशी खिचडी नक्कीच ट्राय करा, जी मी तुम्हाला रेसिपी सांगितली. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच मला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, सबस्क्राईब करा. खिचडी होते ही छान लागते. खूप छान खिचडी लागते. तुम्ही तुमच्या घरी कशा प्रकारची खिचडी करता, काय करता ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही कोणत्या प्रकारची खिचडी बनवता आणि कशी बनवता ते पण मला कमेंट करून सांगा. माझी जर तुम्हाला खिचडी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला सांगा की हो आम्हाला खूप आवडली आहे आणि अशीच ट्राय करत आहे, नाही का. आणि बघा प्रत्येकजण आपल्या पद्धतीने खिचडी करतो आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सर्व काही करतो. पण मला असं समजते की प्रत्येकाची पद्धती वेगळी असते, प्रत्येकाची वेगळी राहते पद्धत. असं नाही की माझी पद्धत वेगळी आहे, तुमची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाला काही ना काही कुठं ना कुठं तरी हे होतेच, नाही का. म्हणून म्हणते की माझी जी पद्धत तुम्हाला आवडली असेल मला नक्की सबस्क्राईब करा.
टाकत आहे सांबार. आता टाकत आहे हा सांबार टाकत आहे. तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही कशी खिचडी करता, तुम्ही कशी खिचडी करता, काय करता मला नक्कीच सांगा. आणि अशा प्रकारे खिचडी करते हे बघा सांगा. आता सांबार टाकते मी. तेव्हा थोडंसं खवळून आता छान बनली आहे खिचडी. तुम्ही पण तुमच्या घरी अशीच ट्राय करा आणि अशीच बनवा. इतकी सुंदर लागते की तुम्ही म्हणा रोज आपली खिचडी उरली पाहिजे सायंकाळी वगैरे, आणि रोज मी सकाळी ती फ्राय केली पाहिजे. म्हणून म्हणतो की ही अशी खिचडी करा. हाय हॅलो, झाली आपली खिचडी. हाय बघा कशी खिचडी झाली आहे. ही का ही खिचडी झाली आहे आणि ही मी खाऊन बघते आहे. एक नंबर खिचडी झाली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा, तुम्ही पण करा, तुम्ही पण करा. अशी झाली आहे माझी खिचडी. आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की माझ्या हातची खिचडी कशी झाली, काय झाली ते तर मी तुम्हाला सांगेल कमेंट करून. आणि मी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं सांगते की नाही माझी हातची खिचडी अशी होती तशी होती, पण नक्कीच मी तुम्हाला सांगते की खूपच छान होती. तुम्ही जी माझी रेसिपी जी बघितली असेल आणि मी त्याच्यामध्ये काय काय टाकलं काय काय नाही टाकलं, किती वेळ होऊ दिलं काय होऊ दिलं ते सर्व तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये. म्हणून म्हणते की तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. हां, त्याच्यात काही नाही, जास्त काही लागत नाही. थोडंसं फक्त कढई गरम करायची, त्याच्यात तेल टाकायचं, हिरव्या मिरच्या टाकायचं, थोडं जिरं टाकायचं, थोडंसं किंचित मीठ टाकायचं. मीठ पहिले आपण खिचडीमध्ये टाकलेलं राहते, त्याच्यामुळे जास्त खारट झालं नाही पाहिजे. त्याच्याकरता थोडंसं कमी मीठ टाकायचं आणि थोडं जिरं मोहरी टाकायची तडक्यामध्ये. आणि थोडंसं आपला गोडनिंबाची पत्ती राहते ना, गोडनिंबाचा थोडंसं 2-3 पत्ती टाकायची, 2-3 म्हणजे 2-3 डांगा त्याची पत्ती टाकायची. आणि हिरवी मिरची कांदा मस्त होऊ द्यायचं त्याला लालसर थोडासा. मग त्याच्यामध्ये ते सोडून द्यायचं. वरून मग थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची. बस झाली आपली रेसिपी छानपैकी, नाही का. आणि तुम्ही तर एक वेळ ट्राय करून बघा की ही जी खिचडी आहे रात्रीची शिळी झालेली खिचडी आपण कसं फेकून देतो, फेकून नाही द्यायचं, अन्नाचा नाश होतो ना, तर भेटते आपल्याला. त्याच्यामुळे कसं मी ही अन्न फेकून न देता मी घरीच छानपैकी त्याला फ्राय करते. आणि ही बघा माझी छानपैकी रेसिपी, छानपैकी मी रेसिपी तयार केली आहे. आणि हे मी नेहमी करते, आजच नाही नेहमी करते. पण चला म्हटलं आज आपण एक व्हिडिओ टाकून देऊ याचा. लोक कसे फेकून देतात किंवा काय करतात किंवा डस्टबिनमध्ये टाकून देतात, पण तसं न करता ही अशा प्रकारची जर तुम्ही केली नक्कीच तर खूप छान होईल. माझ्या मतानुसार खूप खूप छान होईल. आणि तुम्हाला पण हे मिळेल, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, एक आशीर्वाद मिळेल अन्नाचा की नाही बा हे लोक फेकत नाही अन्न, हे वेस्टेज करत नाही अन्न, हे स्वतः फ्राय करून खातात.
म्हणून म्हणतो की फ्राय करून खायचं, कुठलं पण फेकायचं नाही, कारण अन्न खूप महाग आहे. दिवसेंदिवस किती महागाई वाढत आहे, महागाई वाढत आहे, त्याच्यामुळे अन्न पण खूप महाग होत आहे. तांदूळ बघा 40 रुपये किलोचे 80 रुपये किलो झाले, ते पण चांगले मिळत नाही. गहू बघा 20 रुपये किलोचे आज 40-50 रुपये किलो झाले, बघा ना. त्याच्यामुळे अन्नाचं वेस्ट करू नका, प्लीज 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 अन्नाचा वेस्ट करू नका. हेच देव तुम्हाला श्राप देणार नाही जर अन्न वेस्ट केलं नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. आणि मी पण तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवेल, जे तू पोळ्या वगैरे राहते की पोळ्याचे आपण कसा चिवडा करून खातो, ते पण मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तोपर्यंत बाय. माझ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका. नक्कीच कमेंट करा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला की नाही वाटला, कसा वाटला, काय वाटला. नक्की शेअर करा, नक्की शेअर करा. चला तर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया. प्लीज बाय. मी मराठी छोटू नागपूर. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू. आय स्वेअर, आय प्रॉमिस. नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान काहीतरी मी रेसिपी नवीन दाखवेल. तोपर्यंत बाय.